आवाज येतो शेवटपर्यंत? बोर नाही होत आहे? ताट बसा मग सगळ्यांनी. तुम्ही ऐकला असाल कलेक्टर होण्यासाठी, IPS होण्यासाठी इंग्लिश माध्यमाची गरज आहे. चांगल्या शिक्षणाची म्हणजे टॉपच्या CBSE इंग्लिश अशा माध्यमाची गरज आहे. आई वडील कुठंतरी फायनान्शियली चांगले असले पाहिजे, इंजिनियर MBBS असले पाहिजे किंवा कलेक्टर IPS असले पाहिजे अशा ऐकलं असून. माझं उलट आहे. मी जिल्हा परिषदचं आहे. माझं शिक्षण 10वीपर्यंत मराठीमध्ये झालं, तेही गावातच झालं. आई वडील सालदार म्हणून काम करायचे, आई दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करायची. म्हणजे सगळं उलट आहे. म्हणजे जे म्हणणं आहे ना ते पूर्ण चुकीचं ठरलं. जर मी करू शकतो तर तुम्ही करू शकता. तर जो हा विश्वास आहे, मी म्हणजे मागच्या वर्षी म्हणजे खूप लोक म्हणायचे मला की खूप झाले, 4 अटेम्प्ट झाले, नाही झाला, नको देऊ. त्यावेळेसही मी मेन्स दिलेली. पण मी त्यावेळेस म्हटलं आता जर मी गावाकडे गेलो तर हे रॉंग एक्झाम्पल सेट होईल की त्या विद्यार्थ्याला आपल्या परिस्थिती जाणीव नव्हती, त्याने असे पैसे वायफळ खर्च केले, तो पास नाही झाला तर दुसरेही पास होणार नाही. गावातल्या कोणत्याच मुलाने स्वप्न बघितलेच नसते. आज मी पास झालोय तर गावातले प्रत्येक मुलगा स्वप्न बघतोय की मला दादासारखं व्हायचंय. काल अनवा येथे भाषण होतं, तिथे एक छोटीशी मुलगी उभी राहिली. ती म्हणली, दादा माझी मम्मी दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते, माझे वडील दारू पितात, दुसऱ्याच्या शेतात कामाला जातात, पण दादा मला तुझ्यासारखं IPS व्हायचंय, कलेक्टर व्हायचंय. ती रडली. त्यामुळे तुमच्याकडून मला हे ऐकायला भेटतंय तर तेव्हा मला कुठेतरी वाटतंय हे रेकॉग्नाइज जे म्हणतात ना सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन, ते आता मला कुठेतरी वाटतंय. डॉक्टर APJ अब्दुल कलाम जे म्हणतात की स्वप्न ते नसतात जे आपण झोपेत बघतो, स्वप्न ते असतात जे आपल्याला झोपच देत नाही. आणि ते एक असूनही असं म्हणतात की जर आपल्याला बदल घडवायचा आहे तर बदल कुठून घडतो? विद्यार्थ्यांपासून, लहान मुलांपासून. हे असे विद्यार्थी आहेत, हे आता सध्या एक दगड आहे. आणि शिक्षक वृंद, आई वडील, आपले समाजातले लोक म्हणजे शिल्पकार आहेत, तेच त्यांना आकार देऊ शकतात. हे जर आज घडले, यांची बुद्धिमत्ता किंवा यांचे विचार आज जर त्या पद्धतीने बदलले तर कदाचित उद्या भिकन रोजेकर, अन्सार शेख असे खूप सारे आपल्या जालना जिल्ह्यातून, भोकरदन तालुक्यामधून पुढे येऊ शकतात. तर मी एकच सांगेल, माझी इंग्लिश इतकी खराब होती. मी 10वी झाली, इंग्लिश म्हणजे सायन्सला ॲडमिशन घेतलं, मला इंग्लिश नीट वाचता यायचे नाही. मी नेचरला नटुरे म्हणायचो, जजला जुडगे म्हणायचो, एवढी खराब परिस्थिती होती. पण मी UPSCची एक्झाम इंग्लिशमध्ये क्लिअर केली आहे, इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू दिला. तर जर मी करू शकतो तर तुम्हीही करू शकतात. तेच. आणि एकच सांगणार आहे, आतापासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास नाही करायचा, काहीच गरज नाही आहे. 10वी म्हणजे 5वी ते 12वी पर्यंत जो आपला शालेय अभ्यासक्रम आहे, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, हेच पुढे स्पर्धा परीक्षांना थोडं डीपमध्ये. जर तुम्ही आता शाळेचा अभ्यास चांगला केला तर तुमचा पाया भक्कम होतो, पुढे कधीही कोणाला अडचण येत नाही. आम्हाला तेच प्रश्न होते, जे कुतुबुद्दीन ऐबक कधी आले, शिवाजी महाराजांनी काय केलं, सह्याद्री पर्वतरांग कशी आहे, हे आम्ही तेव्हा शिकलो होतो. नवीन अभ्यासक्रम काहीच नाही. पण तेव्हा जर चांगला अभ्यास केला तर आता काहीच अडचण येत नाही. पाया भक्कम असला पाहिजे. म्हणून शाळेत एवढ्या जिद्दीने अभ्यास करायचा. सर आज शिकवणार आहे तुम्हाला, जो धडा किंवा चॅप्टर तुम्हाला शिकवणार आहे तो घरी एकदा बघून घ्या, शाळेत व्यवस्थित लक्ष द्या, घरी गेल्यावर पुन्हा एकदा त्या धड्याला बघा. मी सांगतो तुम्हाला परत त्या धड्याकडे बघायचं काम नाही. फक्त शाळेत व्यवस्थित लक्ष द्या, रेग्युलर शाळा करा. माझे आई वडील सालदारी मोलमजुरी करत होते, त्यांना असं वाटत नसतं का की काय धाडायचं पोराला शाळेत, कधी पास होईल, आपल्यासारख्या गरीबाचं काम नाही आहे. पण त्यांनी मला असं कधीच म्हटलं नाही का की शिक्षक क्षेत्रात यायचे, तुमचा मुलगा फर्स्ट आलाय. त्यांना खूप असा आनंद व्हायचा. गावातील लोक म्हणायचं की त्या सालदाराचा मुलगा फर्स्ट येतोय, आपला सारख्या शिकलेल्या किंवा शिक्षकांचा मुलगा सुद्धा फर्स्ट नाही येते. तर जे रेकॉग्नायझेशन माझ्या वडिलांना भेटले, जे लोक म्हणायचे की तुम्ही एवढं अशिक्षित असून सालदारकी करून तुमचा मुलगा फर्स्ट येतोय, तेव्हा माझ्या वडिलांना कळालं की नाही, शिक्षणाचं महत्त्व खरंच आहे, आपण यांना शिकवलं पाहिजे. त्यांनी मला शिकवलं, माझ्या भावालाही शिकवलं. आम्ही दोघंही एकाच वर्षात, आता तो आसाम रायफल्समध्ये लागला, खूप मोठी पोस्ट येते पण, आणि मी IPS झालो. समजा एलिजिबल झालो UPSC मध्ये क्लास 1 अधिकाऱ्यासाठी. मला IPS भेटेल किंवा IRS कस्टम
कस्टम्स भेटेल, कोणतीही पोस्ट भेटू शकते, पण ही देशाची सगळ्यात अवघड परीक्षा आहे. देशाची जगातल्या सगळ्यात अवघड परीक्षांपैकी एक. जर मी ती अशा परिस्थितीतून करू शकतो तर कोणीही करू शकतो. माझ्या या जीवनात आपल्या महाराष्ट्र शासनाचा म्हणजे स्कॉलरशिपचा, माझ्या नातेवाईकांचा, त्याच्यानंतर माझ्या मित्रांचा, त्याच्यानंतर माझ्या शिक्षकांचा एवढा मोठा रोल होता. शिक्षक जर माझ्या घरी गेले नसते, माझ्या आईवडिलांना सांगितलं नसतं की तुमचा मुलगा फर्स्ट येतोय, त्याला रोज शाळेत पाठवा, माझ्या वडिलांनी नसतं पाठवलं. त्यांना भारी वाटलं ऐकायला कुठंतरी की शिक्षक आपल्या घरी येत आहेत, सांगतायत. माझे सर शाळा म्हणजे तालुक्यापासून गाव एक डांबरी रोड आहे, सरळ पक्का रोड आहे, त्या रोडाने जाऊ शकत होते. ते तसे न जाता कच्च्या रस्त्याने माझ्या घराकडनं यायचे, मला शाळेत घ्यायचे त्यांच्या गाडीवरती आणि शाळेत घेऊन जायचे. का की माझी शाळाने चुकले पाहिजे. फक्त ती शिक्षकांची गोड की नाही हा मुलगा शिक्षणात हुशार आहे, अभ्यास चांगला करतो, हा कुठंतरी काहीतरी क्लास 1 ऑफिसर बनेल किंवा 10वीत चांगले टक्के घेईल. ज्या दिवशी त्या सरांचा मला कॉल आला, ते सर म्हणले, भिकन तू माझ्या पेट्रोलचे पैसे सुद्धा फेडले. आज मी सांगू शकतो, आज मी अभिमानाने सांगू शकतो, तो फाटक्या चड्डीतला मुलगा, हाताने शेंबूड पुसणारा मुलगा, ज्याला मी शाळेत घेऊन जायचो, तो माझा मुलगा, माझा विद्यार्थी IPS झालाय. किती अभिमानाची गोष्ट आहे ही. माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की त्यावेळेसचे सर मला एकदम आठवण जागी करून देत होते. तर ज्या वेळेस कोणीतरी असं करताना त्याच्याकडे लक्ष द्या, शिक्षकांकडे लक्ष द्या. कोणीतरी नातेवाईक तुम्हाला सांगतायत की असा अभ्यास नका करू, हे केल्याने असं होईल, एखादा मोठा तुमचा भाऊ सांगतोय की अभ्यास कर, तर त्याच्याकडे लक्ष द्या. कोणीतरी आपल्याला चांगल्यासाठी सांगतोय, वाईट कोणी सांगणार नाही. तुम्हाला कोणी सांगितलं का गुटखा खा, पण तुम्हाला सांगितलं असं पुस्तक वाचा. कोणी सांगितलं का तुम्हाला रस्त्यावर फिरा, पण कोणीतरी सांगितलं असं तुम्हाला बाबा शाळेत जा. तर आपण हेही लक्षात दिलं पाहिजे की चांगल्या गोष्टी आहेत त्या जर आपण ह्या वयात अंगीकारल्या तर त्यांचा गुण इथं दिसतो, म्हणजे मोठं चालून कधीतरी कुठेतरी आपल्या अभ्यासात दिसतो. तर मला तोच फायदा झाला सर. मी ते विचार करायचो कुठेतरी लहानपणी. 2016ला ज्यावेळेस 12वीचा रिझल्ट आला, मला कमी मार्क आले, 1 मार्काने माझं MBBS गेलं. पण त्याच वर्षी आपल्या जिल्ह्याचे अन्सार शेख सर कलेक्टर झाले होते. सरांचा प्रत्येक न्यूजला फोटो होता, रिक्षा चालकाचा मुलगा झाला कलेक्टर. मी त्यावेळेस डिसाईड केलं, जर सर होऊ शकतात तर मीही होऊ शकतो. आज तुम्ही डिसाईड करू शकतात की जर मी होऊ शकतो तर तुम्ही होऊ शकतात. अवघड काहीच नाहीये. जर म्हणतात ना इच्छा असेल, जे म्हणतात ना इच्छा असेल तर मार्ग दिसतो. मला इंग्लिश येत होती का नाही, मी मेहनत घेतली, माझी इच्छा होती, मला मार्ग दिसला. माझी आर्थिक स्थिती ठीक नव्हती, परिस्थिती खराब होती, पण इच्छा होती, मार्ग दिसला. तेच मी तुम्हाला परत सांगणार आहे, जगात अशक्य काहीच नाहीये, काहीच नाहीये. देवाने अशक्य अशी गोष्टी बनवलीच नाहीये, कोणीतरी ती साध्य केलेलीच आहे. तर कोणीतरी म्हणजे ते कोणीतरी तुम्ही होऊ शकतात. तर त्यासाठीच फक्त अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करा, कठीण मेहनत घ्या, आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करा. शिक्षकांनी म्हटलं पाहिजे हा माझा विद्यार्थी, आईवडिलांनी म्हटलं पाहिजे हा माझा मुलगा आहे, मित्रांनी सांगितलं पाहिजे की हा माझा मुलगा कलेक्टर झाला, माझा मित्र कलेक्टर झाला, माझा मित्र IPS झाला. ज्यावेळेस कोणतरी असं सांगताना ते सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन, ते प्लेजर, ते इतकं मोठं असतं म्हणजे काय सांगू. मी अजूनही स्वप्नात आहे, मला वाटत नाही मी अधिकारी झालोय म्हणून. मला वाटलं लिस्टमध्ये नाव आलं, संपलं, तेवढंच माझं स्वप्न होतं. पण एवढं सत्कार होतील, आमदार, खासदार, डेप्युटी कलेक्टर, कलेक्टर, सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस, जालन्याचे CEO मॅडम, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, सगळ्यांचे कॉल येतात. ज्यावेळेस तुम्हाला ते रिकॉग्नाइज करतात ना, त्यावेळेस वाटतं की आपण यार किती मोठं काम केलंय, आपल्याला ते साहेब म्हणतायत. ज्यावेळेस कोणीतरी तुम्हाला साहेब म्हणाल ना, त्यावेळेस मी सांगतो तुम्हाला, त्यावेळेस तुम्हाला कळेल की तुम्ही जे कष्ट केले, तुम्ही जी मेहनत घेतली, त्याचं फळ तुम्हाला मिळाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवा. त्यांनी किती मेहनत केली होती, त्या काळात केली होती, त्या काळात ते एवढे मोठे ऑफिसर झाले. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साहेब म्हणतात, बाबासाहेब म्हणतात, ते त्यांच्या कर्तृत्वामुळं. त्यांचं बॅकग्राऊंड एकदम हलाखीचंच होतं, आपण सगळ्यांना माहिती आहे. शाळेत त्यांचे फोटो लागतात, फुले शाहू आंबेडकरांचा आदर्श दिला जातो. जर त्यांचा आदर्श दिला जातो तर त्यांच्या कर्तृत्वामुळे, त्यांच्या मेहनतीमुळे, त्यांच्या अभ्यासामुळे, त्यांच्या दूरदृष्टिकोनामुळे असा आदर्श तुम्ही जर ठेवला तर मलाही वाटतं की तुम्ही उद्या चालून कुठेतरी अधिकारी व्हाल. अधिकारी
ही एक छोटी गोष्ट अधिकारी, पण तुमच्या हातातून जे काम होईल ती खूप मोठी गोष्ट आहे. समाज कार्य हीच देश सेवा आहे. ज्यावेळेस असं कार्य तुमच्या हातून घडेल, मला वाटतं की तीच शिक्षेची खरी विजय आहे. आणि सगळ्यांना खरंच खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांचं खूप आभार. मला इथं बरोबर आईवडिलांचा सत्कार केला आणि ज्यावेळेस आईवडिलांचा सत्कार होतोय तेव्हा मला कळतंय की आईवडिलांना तो अभिमान येत असेल की आम्ही आमच्या मुलाला शिकवलंय, ते कर्तृत्व त्यांच्या हातून घडले. मी सगळ्यांना शिक्षकांना असंच विनंती करेल की कोणी एक जो गरजू विद्यार्थी असेल सर, तर त्याची इतकी मदत करा की त्याने उद्या चालून म्हटलं पाहिजे, जसं मी आज 4थी